सामाजिक समता संघाच्या वतीनं जय स्वाभिमानी रॅलीमधून सर्व जनतेला स्वाभिमानाचं महत्त्व पटवून देण्यात आलं. भीमा कोरेगाव शौर्य दिनी 1 जानेवारी रोजी जय स्वाभिमान मिरवणुकीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक समता संघ या संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. आज दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जय स्वाभिमान मिरवणूक सुरू झाली. सामाजिक समता संघ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीरंग ससाणे यांच्या नेतृत्वात मिरवणूक पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास महाराज, लोककवी वामनदादा कर्डक, माननीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. संजय नगर मुकुंदवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. शेवटी मिरवणुकीचं सभांमध्ये रूपांतर करण्यात आलं. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा इतिहास सांगितला व त्याचबरोबर जय स्वाभिमान मिरवणूकची गरज काय आहे त्याबद्दलही सांगितलं. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्रीरंग ससाणे यांनी पत्रकारांना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामांच्या मनात निर्माण केलेल्या स्वाभिमानाचा विसर पडल्यानं फुले शाहू आंबेडकर चळवळीचं फार मोठं नुकसान होताना दिसत आहे, असं सांगितलं. समाजातील कार्यकर्त्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी जय स्वाभिमान मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी जगदेव मस्के, ॲडव्होकेट महेंद्रकुमार रंगारी, अजीज खान, दैवत खान, मराठवाडा अध्यक्ष बाई निवृत्ती गायकवाड, आसाराम गायकवाड, बलदार शहा, अरविंद आचवरमल, मोहन गायकवाड, प्रमोद कराड, जालना सुनील जाधव, कांतीलाल खरात, शिवा खिलारे, नाथाजी तुरुकमारे, बीड संभाजी गायकवाड, उत्तम मस्के, बबन कदम, राजू त्रिभुवन, सिद्धार्थ बनकर, प्रेम बावस्कर, सोलोनी बावस्कर, प्रवीण बोराडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. जनोदय न्यूज करता दिलीप वरगड यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर.